नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आवडता सूरज. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये खरं तर आपण डायरेक्ट गालिब काजीपाशी बसलो. गालिब म्हटलं आज मला क्रिकेट खेळायची, पण मोबाईलवरती मी आज क्रिकेट खेळणार आहे. डी आले तिकडून. डी म्हटले आज कामधंदा बघायचा आहे, क्रिकेट काय नाही आहे. मी डायरेक्ट आज कोंबड्यांच्या शेडवर म्हटलं सलाईन लावायला का, नाही इंजेक्शन द्यायला चाललो आहे. ढंपे आला जाता जाता म्हटलं की ब्लॉक काढतोयस का, थांब सलमान खान गत माझी एंट्री बघ आणि तुझ्या ब्लॉकमध्ये तेवढं घे बरं का मला. बरं म्हटलं चालतंय ठीक आहे. सगळं आवरून बिवरून घरून मग NH4मध्ये डायरेक्ट 130च्या स्पीडनं लँड मात्र आपल्या आजच्या ग्राउंडमध्ये पोचलो. शिरवळ आणि सारोळ्याच्या मध्ये खरं तर आपल्याला नीरा नदी सातत्याने पाहायला मिळत असते आणि नीरा नदीच्या काठावरती बसलेलं हे ग्राउंड आहे. त्याच्यानंतर सहाय्यक समालोचक आपले संकेत धानावडे सर भेटले. आज म्हटले क्रिस 3 तुला माझ्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुला बघायला मिळणार आहे. बरं म्हटलं चालतंय. लगेच GTC लाईव्हचे ओनर संग्राम माने सर म्हटले आज कुपन देखील मी फाडणार आहे, लागला तर 32 इंचचा LED TV लागल. आले दिगंबर सर म्हटले कॉलर म्हटलं टाईट आहे पण माणूस ब्रँड आहे बरं का, विषय हार्ड आहे या माणसाचा. सर म्हटले ग्राउंडवर येऊ फिरून, मला पण तुझ्या ब्लॉगमध्ये घे, मी पण इथून पुढे तुझा ब्लॉग नक्की पाहिल आणि सबस्क्राईब पण करणार आहे. जेवणाची वेळ होती, सगळे जेवायला बसले आणि जेवता हा म्हटला तू जेवण कर, ब्लॉग बंद कर. सर म्हटले आज चहाची तलब तर खूप झाली आहे, चहाची 90 मारून येऊ. मी म्हटलं नको कुंदा चहाचा बिअर बारचा बार पिऊन येऊ. त्याच्यानंतर कॉमेंट्रीला बसलो आणि मस्त कॉमेंट्री केली. शेवटच्या क्षणी अशी गोड अशी एक स्माईल दिली आणि त्यानंतर 3 आलत्यावरती टीमात आणि तिथे बैलगाडा शर्यत बघायची होती सगळ्यांना. म्हटलं बैलगाडा शर्यत तर नाही होणार, आता क्रिकेटच्या मैदानावरती रेस होणार आहे सगळ्यांमध्ये आणि बघायची असेल तर क्रिकेटच्या मैदानावरती या. आयोजक आले, मला जायचं होतं. आयोजक म्हटले तुझा सन्मान देखील करू. सन्मान केला. त्यानंतर उठलो. जाऊ तर वाटत नव्हतं, परंतु काय करावं, जायला तर लागणारच कारण उद्या मोठ्या स्पर्धेला जायचं होतं. आणि तिथून उठलो. जेवणाचा काय आवरेन असं झालता. त्यानंतर खंडागळी बिर्याणीमध्ये गेलो. बिर्याणीवरती जाम ताव मारला आणि आजचा ब्लॉग इथेच संपला.